संतोष देशमुखांच्या केसमध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे आणि तो म्हणजे मीच अपहरण करून संतोष देशमुखांना संपवलं असं पोलिसांसमोर आरोपीने कबुली दिलेली आहे। तर नक्की बघूया काय झालेलं आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सर्वात जास्त अपडेट आता 3 आरोपींनी पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। आता ही माहिती सगळ्यांसमोर आलेली आहे। राज्याचं लक्ष लागून असलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे। काल बीड जिल्ह्यात न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली। या सुनावणीसाठी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित होते। मात्र दुसरीकडे या प्रकरणात काल आरोपींनी पोलिसांसमोर दिलेली कबुली जबाब समोर आला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील गँगचा लीडर आरोपी सुदर्शन घुलेची कबुली जबाब समोर आल्यानं अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत। संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर त्यांची हत्या केल्याची आरोपी सुदर्शन घुलेने पोलिसांकडे कबुली दिलेली आहे। संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केल्याची आरोपी सुदर्शन घुले, जयराम साठे आणि महेश केदार यांनी पोलिसांसमोर कबुली दिली। विश्वसनीय सूत्रांकडून ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे। त्यामुळे हे प्रकरण आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलेले आहे। तरी दुसरीकडे आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार असल्याचं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे। सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर रोजी अपहरण करत निर्घृण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला अटक झाल्यानंतर त्याने पोलिसी कस्टडीमध्ये मीच अपहरण करून संतोष देशमुख यांचा खून केल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांसमोर ही कबुली दिल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि महेश केदार, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे या प्रकरणातील आरोपी आहेत। त्यामुळे आता या प्रकरणात आणखीन काय माहिती समोर येते हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं ठरणार आहे। बीड जिल्हा न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणी 26 मार्च महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे। या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील हजर होते। त्यांनी आपल्या युक्तिवादात काही महत्त्वाचे मुद्दे कोर्टासमोर मांडले। दरम्यान यावेळी त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट कोर्टाला सांगितली। 9 डिसेंबर 2024 दुपारी 3:30 वाजता संतोष देशमुख केज बीड रोडवर उमरी फाटा टोलनाका इथून अपहरण करून क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली। किती क्रूर पद्धतीने मारले याचे फोटो आणि व्हिडिओ यातून दिसत आहे। यावेळी हसून आनंद घेत होते। आमचे काही होऊ शकत नाही, आमच्यावर यापूर्वीही खूप केसेस आहेत अशा धारणा होत्या। चार्ज फ्रेमसाठी ही केस तयार केली आहे असा तब्बल 32 मिनिटाचा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केलेला आहे। तर हे सगळं आपण पाहतोच आहोत। आता बघूया नक्की ह्या आरोपींना काय शिक्षा होते ते। तर जेव्हा शिक्षा होईल तेव्हा मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया आपण उद्या एका नवीन स्टोरी बरोबर। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।